आता कोण आलं असेल? तू अशी का आलीस चोरवानी? अगं ताई, म्या का नाही गुप्तहेरगिरी केली. कसली? अगं अधिपती आणि मास्तनीवर लक्ष ठेवून आहे म्या. कशाला असला शानपणा करतेस ग तू? तुला सांगितलं होतं ना आम्ही असं करू नगस म्हणून. हे असलं काहीतरी करतेस आणि मग पडतेस थोबाडावर. अगं ताई ऐकून तर घे की, टेन्शन वाली गोष्ट आहे. म्हणजे? अगं ते दोघं का नाही नॉर्मल नवरा बायकोनी वागायल्यात. हा वय की. अगं ताई तू तिचं मन मारलंस पण काय बी उपयोग नाही झाला. म्हणजे काय? अगं ताई ती मास्तरीन खिदळायल्या आणि तू तिची शाळा बंद केली, पण तिनं खोलीत अधिपतीची शाळा सुरू केली आणि त्यासनी शिकवत होती असं बोला आणि तसं बोला. आणि माझ्या कानावर बी काय पडलं बरं, का गुरुला हात जोडतो बिडतो असं काही काय बनवत. काय म्हणाला? तू झोपा की बेडवर, मी खाली झोपतो. नाही नाही, मला सवय नाहीये बेडवर झोपायची. मी खाली झोपते, तुम्ही वर झोपा. त्याला काय होते, सवय होत्या काय होता होता. कुठल्या बी गोष्टीची सवय करायला आधी ती गोष्टीची सुरुवात तर करायला पाहिजे का नाही? आहे की नाही? नाही. आणि तुम्ही असं खाली झोपणार, मी वर झोपणार, मला ते बरोबर वाटणार नाही. तुम्ही झोपा मस्त बेडवर, मी झोपतो खाली, मला काय टेन्शन नाही. नाही नको ना अधिपती, नको. अहो तुम्ही झोपा की निवांत. नाही नाही नको, खरंच नको. बरं थांबा, आपण एक आयडिया करूया काय? आपण कचूया आणि मग ठरवूया. काय करूया? कचूया. अहो कचत नाहीत काय, बारकी पोरं खेळताना काय म्हणतात की सुटूया उतरूया, काय म्हणतात तुमच्याकडे? अहो मी सांगतो कसं असते. समजा आपण एक काय काम करूया, आपण 1 2 3 म्हणले की दोघांनी हात पुढे करायचे. हा समजा दोघांचे बी हात सवयचे असतील असे. काय काय असतील? सवयचे म्हणजे असे सारखे असतील. समजा तुमचा बी तळ हात आहे, माझा बी तळ हात आहे, किंवा माझा बी असा तुमचा बी असा असला, सवयचा असला, तर मग तुम्ही वर झोपणार, मी खाली झोपणार. आणि समजा वेगवेगळे असतील तर मग मी बेडवर झोपतो, बघूया म्हणजे, आणि तुम्ही खाली झोपा. ठीक आहे, चला तयार. कचूया कचूया. हा आता वर घ्या. 1 2 3 झालं. आता तुम्ही बेडवर. नाही नाही नाही, एक मिनिट, काहीतरी गडबड आहे. आपण पुन्हा एकदा करूया. आपण परत करूया. हा चला चला करूया परत. घ्या. 1 2 3 तुम्ही बेडवर. अधिपती, चीटिंग करणारा विद्यार्थी येतो माझ्या लक्षात. शिक्षिका आहे मी, कळलं ना? चिटिंग कुठं काय? माझ्यापेक्षा 1 सेकंद हात उशिरा पुढे करताय तुम्ही. आणि तुम्हाला असं नाही वाटत की हा खेळ तिघांमध्ये खेळायचा असतो? बरोबर आहे मास्तरीनबाई, खरं तर तिघांमध्येच खेळायचा असतोय. तुम्ही खरं सांगू काय, तुम्ही खाली जमिनीवर झोपला आणि मी वर झोपलो तर मला झोपच लागायची नाही, माहिती आहे काय? खरंच की मला ती बरं बी वाटणार नाही, माझ्या डोळ्याला डोळाच लागणार नाही. तर आता तुम्हीच काय तर तोडगा काढा. फक्त माझ्यासारखी चिटिंग नका करू. तुम्ही शिक्षिका आहे, सांगा काय करूया? नाही करणार. आपण असं करूया. कसं करूया? की 1 दिवस मी खाली झोपेन आणि 1 दिवस झोपेन बेडवर. म्हणजे 1 दिवस मी खाली झोपेन, 1 दिवस तुम्ही खाली झोपा. असं करूया, चालेल ना? ठीक आहे. हा तर मग आज तुम्ही झोपा बेडवर आणि मी खाली. तसं नाही, मग आज लेडीज फर्स्ट. नाही नाही नाही, आता झालं, आता ठरलं. आणि लेडीज फर्स्ट येऊन नियम आहे, संपला विषय. तुम्ही वर आज. ठीक आहे. अधिपती, मी हे दागिने काढले तर चालेल का? खूप वजन झालंय. काढा. इथं आता कोण बघा येत नसते. फक्त उद्या सकाळी इथनं बाहेर पडताना सगळे दागिने घालून जावा. थँक्यू. ऑफकोर्स. हो. अधिपती, पाकळ्या.
पाकळ्या नाही, हे पाणी आहे, पाणी. पाणी? अहो काय चाललंय? तुम्हाला मी केव्हापासून उठवायचा प्रयत्न करतेय, तुम्ही उठतच नव्हता. शेवटी मी पाणी टाकलं. आणि काय हो, तुम्ही काय बडबडत होता झोपेत? म्हणजे तुम्ही काहीतरी पुटपुटत होता. ऐकलं काय तुम्ही? नाही, मला ऐकू नाही आलं. पण काय काय झालं? स्वप्न मोडलं. स्वप्न? काय होतं स्वप्न? परी. काय परी? बरी आहे ना तब्येत तुमची? परी परी. मास्तरीन बाई, माझी परी आणि बायको एकच आहे आणि तिला आता जिंकायचं आहे. अधिपती, काय झालं? असे का बघताय? काय ते दागिने दागिने घालून जा बाहेर जाताना, खाली उतराल तेव्हा. अरे हो, खरंच राहिलंच की. हा, आणि सॉरी बर काय. सॉरी कशाला? आता एकदा आपलं ठरलं ना मी दागिने घालणार म्हणून. आणि हा, आजपासून क्लास सुरू. हा, फक्त रात्रीभर काय. हो. आणि ही गोष्ट आपल्या दोघांमध्येच ठेवा. मला खूप ओझं होतंय या सगळ्याचं. थोडेच दिवस घाला मास्तरीन बाई, एवढी दिवाळी होऊन जाऊ दे. काय सगळे हिशे गोल करून टाकूया की आपण. हा, सगळं तुमच्या मनासारखं होणार. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आत्ता जरा संयम बाळगा तुम्ही, बस. आईसाहेब म्हणतात तसं करा. घेशील ना आईसाहेबांच्या कलानं? ठीक आहे, तुम्ही आवरा, मी आंघोळ करून येतो लगेच. आता त्यांना मान आहे तो फक्त सूर्यवंशींच्या सुनाचा. आणि सूर्यवंशांची सून कुणाची नोकर नाही, ती लक्ष्मी आहे या घरची. पण मॅडम, माझं काम मला नोकराचं काम नाही वाटत. आवड आहे. आवाज आवाज मोठ्यानं बोलायचं. असं गुळमुळ बोललेलं चालणार नाही आम्हाला. मॅडम, मी म्हटलं की म्हणू नकासा. आता फक्त आम्ही काय बोलतोय ते ऐका. या घरातला तुमचा पहिला बदल, आवाजाची पट्टी वाढवा. मोठ्यानं बोलायला लागा, घडाघडा बोलायला लागा, स्पष्ट बोलायला लागा. स्पष्ट काय ते? जे काय बोलायचं तर मोठ्यानं स्पष्ट बोला. हो मॅडम. आवाज. ठीक आहे मॅडम. अजून. ओके मॅडम. वक्के बिके घराच्या बाहेर. इंग्रजी बोलायचं नाही, मराठी घर आहे. आपली मायबोली बोलायची आणि खणखणीत बोलायची. हो मॅडम. जा आता देवीचं दर्शन घ्या. म्हणजे ज्याला ज्याचा जाच होतो त्याला तसा जाच करावा. मला काय बी कळलं नाही ताई. म्हणून तर तू तू आहेस आणि आम्ही आम्ही आहोत. ताई, अगं जरा उलगडून सांग की. म्हणजे तिला शाळेत पाठवलं नाही तर तिला जाच होणार. तिला घरात काम करू दिलं नाही तर तिला लईच जाच होणार. तिला दिवसभर दागिन्यांनी मडवून ठेवली आणि शोभेची भावली बनवली तर त्याचं वज होणार. तिला कशाचा जाच होणार हे आम्हाला चांगलंच ठाव आहे. अगं ताई, कसली हुशार आहेस ग तू ताई. आणि तुला सांगू का, बस. गुराळ लावू नग. दिवाळी तोंडावर आहे, काम करा.